नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनाच्या शेवटी कोणीच कामाला येत नाही, मग येतं तरी काय? या प्रश्नाचं उत्तर संत तुकाराम महाराजांचा एक वास्तववादी अभंग आपल्याला देणार आहे. चला तर मग बघूयात काय सांगतो आहे हा अभंग. तर पहा, अभंग असा आहे. मैत्र केला महाबळी, कामा न ये अंतकाळी. आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तमा. नाही तरी यम दात खातो करा करा. धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. कामान ये हा परिवार, सैन्य लोक बहुफार. तोवरी तुमचे बळ, जव आला नाही काळ. तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा. तर पहा, मैत्र केला महाबळी, कामा न ये अंतकाळी. मित्रांनो, आपण आयुष्यभर काय करतो? आपण बरेचसे मित्र जोडतो, ओळखी वाढवतो, प्रभावशाली लोकांशी संबंध ठेवतो. आपल्याला वाटतं हे लोक आपल्या आयुष्यात उपयोगी पडतील. पण तुकाराम महाराज पहिल्याच ओळीत आपल्याला झटका देतात. महाबलवान मित्र जरी केले तरी ते अंतकाळी उपयोगी पडत नाहीत. थोडा विचार करा. आपल्या आजूबाजूला कितीतरी लोक असतात, मित्र, नातेवाईक, सहकारी. पण जेव्हा माणूस शेवटच्या क्षणी असतो त्यावेळी कोणी त्याच्यासोबत जातं का? एक छोटीशी गोष्ट पाहूया. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे पैसा, मित्र, मोठं घर, सगळं काही होतं. पण जेव्हा तो मृत्यूशय्येवर होता तेव्हा त्याने आपल्या मुलांना विचारलं, माझ्यासोबत कोण येणार? सगळे शांत झाले. त्याचा जिवलग मित्र म्हणाला, आम्ही स्मशानापर्यंत येऊ. त्याचं कुटुंब म्हणालं, आम्ही अंत्यसंस्कार होईपर्यंत असू. पण पुढे कोणीच नाही. मित्रांनो, हीच खरी वस्तुस्थिती आहे. म्हणूनच पुढच्या ओळीत तुकाराम महाराज सांगतात, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तमा. याचा अर्थ काय? मृत्यू येण्याआधी आयुष्य असतानाच रामनामाची संपत्ती जमवून घ्या. आपण पैसा साठवतो, मालमत्ता घेतो, बँक बॅलन्स वाढवतो, पण आत्म्याच्या खात्यात काय जमा करतो? आज एक प्रश्न स्वतःला विचारा. मी रोज किती वेळ नामस्मरण करतो? कारण पुढे महाराज खूप कठोर सत्य सांगतात. नाही तरी यम दात खातो कर करा. जर नामस्मरण नाही केलं तर यमराज हे आपल्या कर्माचं फळ देण्यासाठी पुढे उभे आहेतच. एक उदाहरण पाहूया. जर एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाही आणि शेवटी परीक्षेला बसतो तर काय होईल? तो नक्कीच अडचणीत येईल, हो ना? तसंच आहे आयुष्याचं. जर आपण आयुष्यभर नामस्मरण केलं नाही तर शेवटी शांतता मिळणार नाही. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. आपण कितीही पैसा कमवला, कितीही संपत्ती जमवली, पण काळ म्हणजे मृत्यू, तो कोणालाही सोडत नाही. इतिहासात कितीतरी राजे झाले, त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, पण ते आज कुठे आहेत? काहीही सोबत गेले नाही. म्हणूनच पुढची ओळ, कामा न ये हा परिवार, सैन्य लोक बहुफार. आपल्याकडे कितीही मोठा परिवार असो, कितीही लोक आपल्या भोवती असोत, शेवटी ते फक्त आपल्याला सोडायलाच येतात, आपल्या सोबत येत नाहीत. एक भावनिक सत्य. आपण एखाद्या अंत्यसंस्काराला जातो, थोडा वेळ थांबतो आणि परत आपल्या आयुष्यात व्यस्त होतो. म्हणजेच कोणीही कायमचं कोणाचं नसतं.
पुढे महाराज सांगतात, तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ. जोपर्यंत मृत्यू आलेला नाही तोपर्यंतच आपली शक्ती, आपलं शरीर काम करतं. आज आपण धावत आहोत, काम करत आहोत, योजना आखत आहोत, पण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. म्हणूनच शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत प्रेमाने सांगतात, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर रामनाम हाच एकमेव मार्ग आहे. 84चा फेरा म्हणजे 84 लाख योनींमध्ये जन्म घेण्याचं चक्र. हे टाळायचं असेल तर नामस्मरण करा, सत्कर्म करा, अहंकार सोडा आणि देवाशी नातं जोडा. हा संदेश आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्याच अशा सुंदर विषयावरती बोलण्यासाठी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.